महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। आता मुख्यमंत्री आणि मंत्री सुद्धा लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये येणार आहेत, कारण सुधारित लोकायुक्त विधेयकाला विधान परिषदेमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। प्रशासन, पोलीस आणि वनसेवेतील अधिकारी, राज्य सरकारी कर्मचारी सुद्धा त्यामुळे आता लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये येणार आहेत। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णा हजारे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलाय। लोकायुक्त विधेयकाला विधान परिषदेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये हा संवाद झालाय आणि अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारही मानलेले आहेत। नमस्कार अण्णा, अभिनंदन। तुमच्या कारकिर्दीत हो नाही तुमचा एवढा आग्रह होता, डीसीएम आणि आमची चर्चा झाली। आता एवढे आंदोलन सुरू आहे, आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, म्हणून ते लवकर करून टाकला। पण हो ना, हे आपल्याला थोड्या दिवसात कळेल की ते किती शक्तिशाली। आजपर्यंत एवढे कायदे झाले असतील, नाही तुमची अण्णांची शक्ती होती म्हणून हा शक्तिशाली कायदा झाला। हा लोकायुक्त नाही, बऱ्याच लोकांचा त्याला थोडासा निगेटिव्ह अप्रोच होता, विरोध होता, पण आता आम्ही ठरवलं अण्णा जे सांगतील ते कुठलंही चुकीचं काम होणार नाही, समाजासाठी त्यांचं चांगलंच मत असणार आणि चांगल्या भल्यासाठीच करणार, म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करून टाकलं। आता जे काय अडचणी होत्या त्या आज दूर झाल्या सगळ्या। हो चला, धन्यवाद धन्यवाद। तुमचं मार्गदर्शन राहू द्या सातत्याने, आणि तुमचं मार्गदर्शन राहू द्या सातत्याने। आम्हाला तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या। अजून तुमचं आम्हाला तुम्ही एकदम पुढे पण एकदम मार्गदर्शन करायला पाहिजे मजबूत। बर बर चालेल।